तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. 16 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येची खेळी गेली या मॅच मध्ये आणि आपण बघतोय स्वर्गीय मानव पाटील संदपला त्यांनी परास्त केलं. आघाडीला येत असताना खूप चांगला परफॉर्मन्स आपण बघितला. विश्वास रसाळ ठरलेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी 10 चेंडूंमध्ये 26 योगदान त्यांनी दिलं आणि या मॅच मध्ये देखील आपण बघतोय तर 16 चेंडूमध्ये 33 योगदान त्यांनी या मॅच मध्ये दिलंय. आणि मी विनंती करेन श्री सचिनजी भोईर यांना आपल्या शुभस्य आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रदान करावी ती विश्वास रसाल यांना. खूप चांगला परफॉर्मन्स विश्वास दादांचा राहिला या मॅच मध्ये आणि ते नक्कीच या सामनावीरचा पुरस्कार स्वीकारत असताना 16 चेंडूमध्ये 33 योगदान. एक्झिबिशन मॅच तुमच्या समोर येते. टॉस जिंकून मानपाडा रेग्युलरचे कॅप्टन करण भोईर यांचा फिल्डिंगचा निर्णय आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच मानपाडा 40+ आणि नक्कीच या सामन्यामध्ये आपण बघू शकाल करण भोईरकडे सगळ्यांच्या सर्व प्रेक्षकांच्या नजरा नक्कीच लागलेल्या आहेत कारण संघनायक आहेत या रेग्युलर संघाचे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल अशोकजी ठाकूर यांचा 40+ संघ. 40+ वर्सेस रेग्युलर म्हणजे रेग्युलर संघ या ठिकाणी परास्त झाला तर काय होईल हे आपण नक्कीच लक्षात घ्या कारण 40+ संघ नक्कीच फुल तयारीमध्ये आहे. पूर्णपणे सराव केलाय त्यांनी या संघाला परास्त करण्यासाठी रणनीत्या बाहेर देखील बनवल्यात. आपण बघू शकाल संतोषजी वजेदादांना देखील या सामन्यामध्ये खूप चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मानपाडा 40+च्या विरोधात आता रेग्युलर ही लढत. एक्झिबिशन मॅच तुमच्या समोर येते. तुर्तास थांबतो लढतीला जशी सुरुवात होईल ऐकूयात आपण ज्यांचा आवाज. मॅन फ्रॉम नारिवली खूप वर्षापासून खऱ्या अर्थानं अविरतपणे क्रिकेटची जे सेवा करतात आपल्या वाणीमधून. रायगड असो मग ठाणे दोन्ही तालुक्यांमध्ये खूप मोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचं समालोचन आपण नेहमीच ऐकतो. येत आहेत मायक्रोफोनवरती जगदीश पाटील. धन्यवाद. अजून एक मॅच या ठिकाणी कव्हर करायची आहे सो मी ही विनंती करेन आमच्या आयोजकच तुम्हाला पाहायला मिळतील पूर्णपणे. एक्झिबिशन मॅच एक चांगली मॅच नक्कीच इथे पाहायला मिळेल मानपाडा रेग्युलर आणि 40+ मध्ये. तर आता आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय नक्कीच निनाद रसाळ यांना. मॅन फ्रॉम निळजे खूप चांगले खेळाडू आहेत अष्टपैलू खेळाडू आहेत आणि आता या मॅच मध्ये आपण बघू शकाल ते अंपायरची भूमिका पार पडतील. या सामन्याला आता सुरुवात होईल. कुठेही जाऊ नका आणि ऐकूयात आपण आता मायक्रोफोनवरती जगदीश पाटील यांचा आवाज. धन्यवाद.
थँक्यू सो मच करण काळन. तर चला सामना येथे पाहायला मिळतो रेग्युलर संघ विपक्ष 40+ संघ मानपाडा या टीममध्ये फलंदाजीसाठी आल्यात ते 40+ संघाचे दोन फलंदाज रणजित आणि दत्ता. पहिलाच बॉल हिटिंग करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पाठीमागे निघून आणि या येईल तो डीप फाईन लेगला पहिल्याच बॉलवरती दणदणीत आणि खणखणीत चौकार. पाहायला मिळतो अतिशय चांगला सामना. मात्र 40+ क्रिकेट पाहिलं तर जास्त क्रेज आहे 40+ ला. पुन्हा एकदा गोलंदाज या बेलेस मोठा फटका खेळायचा होता. रणजित आहे ना, मात्र बॅटच्या पट्ट्यात आल्याने गोलंदाज कपिल मात्रे यांना पाहतोय. पहिलं षटक एकमेव पॉवर सर्कलचं षटक असेल. तब्बल 11,000 रुपये कॅश प्राइज आहे सामन्यासाठी. जो संघ जिंकेल त्याला मात्र पारितोषिक मिळेल. या बेलेस एज लागली आहे, फलंदाज बाद, बिग विकेट. ज्या फलंदाजाने पहिल्या बॉलवरती चौका ठोकला होता त्या फलंदाजाला मात्र बाद केलं जात आहे. क्विक रिप्लाय दिला जातोय कपिल मात्रेच्या वतीने आणि पहिला धक्का लागतोय 40+ टीमला. असं वेळ नका, अद्याप 2-1 मॅच खेळवायची. याच्यानंतर आपल्याला वन डाऊन ला फलंदाज पाहतोय आपण मंगेश ठाकूर. यावेळेस बॅकफुटला जाऊन सुरेख कट पंच केला. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या जवळ, अडवतील का क्षेत्ररक्षक. धावतात आणि मग चेंडूला उचलतात आणि तोपर्यंत तिसरी धाव येथे पूर्ण केली जातोय. यावेळेस चांगला बॉल होता, पाठीमागे निघून जातोय आणि तोपर्यंत एक धाव. धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तोड मात्र सामना अतिशय चुरशीचा होईल. एकाच गावातील दोन संघ, एक 40 वर्ष झालेल्यांच्या क्रिकेट पाहायला मिळतो आणि एक 40च्या आतमध्ये असणाऱ्यांचं क्रिकेट. या दोन संघामध्ये लढत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. फुल टॉस होता, व्यवस्थित बॅटवरती मिडल करता आला नाहीये आणि तोपर्यंत एक धाव मिळेल. एका धाब्याने मात्र षटकाची सांगता झाली आहे आणि पहिल्या षटकात धावसंख्या धावपळकावरती 1 बाद 9 धावा. डीजे
तर दुसरे षटक घेऊन आल्यात गोलंदाज अंकित भोईर. अंकित यांना पाहतोय दुसरे षटक आपल्या रेग्युलर टीमच्या वतीने. आताचा बॉल चांगला होता, ऑन साइडला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत समोर, असे होते. एक धाव मिळाली, एकूण 10 धावा धावपळकावरती होत असताना रणजित मात्र लवकर बाद झाल्यात, त्यामुळे थोडंसं दबाव या ठिकाणी पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती आल्यात ते दत्ता मात्रे यांना पाहतोय आपण. तर निश्चितच एक स्ट्रॉंग बॉडीचे खेळाडू आहेत. एज लागतोय, चेंडू पाठीमागे आणि एक धाव. तर पंडित भोईर यांच्याकडून 1,500 पारितोषिक आहे. दत्ता म्हात्रे यांच्यासाठी सलग 3 षटकार, प्रत्येक षटकारासाठी 500 ठेवा. मग यावेळेस चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल होता. लागोपाठचे चेंडू डाट फेकले जातात. अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना पाहतोय अंकित यांना. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकल्यात आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात अंकित याने. हो, या ठिकाणी चेंडू फेकायचा होता, मात्र सुटला हातातून आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आताचा बॉल चांगला होता, एज लागली आहे. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. अतिशय चांगली गोलंदाजी अंकित यांची. तर आता पाहायला मिळतं अशोक ठाकूर मैदानावरती आल्यात 4थ्या क्रमांकावरती. आताचा बॉल चांगला होता, एक धाव मिळेल का? यस, आणि एक धाव मात्र येते. मिळवत असताना लेग बायचा इशारा येतोय. धावा कशा होत, मात्र धावा येणं ते फार महत्वाचे आहेत आणि ती धाव या ठिकाणी एकवळली जातोय. एकूण टोटल धावसंख्या झाली आहे ती 12. बॉल 1 to go, लास्ट बॉल, लास्ट टू गो. यावेळेस फटका चांगला आहे दत्ता यांचा. क्षेत्ररक्षक समोरून आल्यात, झेल टिपलाय. गुड कॅच, कल्पेशाने झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. येथे मात्र आणखीन एक धक्का लागतोय, तो 40+ मानपाडा टीमला. विद्यमान कार्यसम्राट नगरसेविकाताई दमयंतीताई वजे यांचं आगमन झाले. त्यांच्या सोबत असणाऱ्या वंदनाताई वजे यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. आपल्या मात्र आज खेळ पाहण्यासाठी, आपल्याच गावचं क्रिकेट पाहण्यासाठी या मंचावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर शांताताई वजे या सुद्धा उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय बुधाजी शेठ वजे यांना पाहतोय. खूप मेहनत घेतली या संघाने. 4 दिवसीय स्पर्धा भरवली गेल्या ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये पाहतोय आपण. आगळं वेगळं एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने. या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय, कारण ते सामना सुरू आहे.
मानपाडा 40+ विपक्ष मानपाडा रेग्युलर संघ, म्हणजे एकाच गावातील 2 टीम आहेत आणि जो संघ जिंकेल त्याला रोख रक्कम 11,000 रुपये पारितोषिक मिळेल. गोलंदाज विशाल तिसरं षटक घेऊन. एकूण टोटल 12 धावा. तिसरे षटक सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकाला 12 धावा धावपळकावरती पाहा मिळतात आपल्याला. आत्ताचा बॉल चांगला होता, पाहतोय मात्र थोडासा एस्टेनच्या वरून गेलाय. एकनाथ भोईर यांना पाहतोय. चांगली फलंदाजी करायला पाहिजे होती, मात्र रणजित ठाणगे सारखा एक फलंदाज बाद झाला. त्यानंतर पाहिलं तर दत्ता हे सुद्धा बाद झाले. यावेळेस स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते मात्र मिसअंडरस्टँडिंग आणि एका फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद होईल या ठिकाणी. मैदानामध्ये आल्यात नरेश म्हात्रे आल्यात. यावेळेस एक धाव तर निश्चितच मिळेल. ते दुसरे धावेचा प्रयत्न होता. वाईट बॉल. 1+1 2 धावा. 15 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. धावपळकावरती आपल्याला पाहा मिळतात. तिसरे षटक मार्गस्थ असताना नरेश म्हात्रे यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. रेग्युलर संघ विपक्ष 40+ संघ, अशी प्रेक्षणीय लढत. यावेळेस लेटकट खेळाचा होता. चेंडूचा वेग पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय तो डॉट बॉलची सांगता. 4 बॉल झाले. 2 to go. 2 चेंडूंचा खेळ अद्याप पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये. लोअर फुलटॉस थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा ते पूर्ण केल्या जातात. 2 धावा 2 रन्स मिळाल्यात. हळूहळू का होईना पुढे सरकताना संघ पाहा मिळतोय. 21 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. स्कूप करायचा होता. पहा या ठिकाणी क्लीन बॉल्ड. फलंदाज बाद होतात. दांडी गोळ झाली आहे आणि चौथा धक्का लागलाय. तर थँक्यू. या ठिकाणी पाहतोय आपण आमचे पंच निलजे गावचे रामनाथ पाटील यांचा आज खास दिवस आणि त्याचंच नाव वाढदिवस.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा रामनाथ पाटील यांना. पंचांच्या भूमिकेमध्ये पाळा मिळतात आपल्याला. खूप साऱ्या शुभेच्छा. आज मात्र संध्याकाळी सेलिब्रेशन होईल. कारण या ठिकाणी टीम निलजे संघ सुद्धा पुढे सरकलाय. देसाई आणि निलजे अशी अंतिम लढत होईल, एक महत्त्वाची लढत. आणि ज्याच्यातून जो जिंकेल तो मात्र पुन्हा उद्या या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळात आणि त्याच्यावरती मात्र येथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाल्यात डीजे. एका धावेने धावसंख्येला आकार दिला जातोय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय या रसिकच्या शेवटच्या षटकामध्ये. एकूण 25 धाबा धावपळकावरती होत असताना यावेळेस चांगला बॉल, चांगला होता, अतिशय चांगला चेंडू. फलंदाज बीट झाल्यात आणि एक डॉट बॉलची सांगता. यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक समोर आहेत. कॅच, वेल कॅच. चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. ते 5वा धक्का लागतोय तो 40+ क्रिकेट टीमला. एक बॉल, 1 to go, 1 to go. तर नवीन बॅट्समन येतात मैदानामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक असताना फटका चांगला आहे. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण. हो, गुड फिल्डिंग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथून मात्र एकच धाव मिळेल आणि 4 षटकांचा खेळ होतोय तो समाप्त. 40+ क्रिकेट संघाने एकूण धावा कुठल्यात त्या मात्र 26 आणि 27 धावांची गरज असेल रेग्युलर टीमला.
सत्र संपले. 26 धाबा बनवल्या गेल्या. 24 बॉलवरती 27 धाबाची गरज असेल ती रेग्युलर टीमला. गोलंदाज बाबू पहिले षटक घेऊन आल्यात. स्ट्राईकला शशी, नॉन स्ट्राईकला हर्षद. ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद ठाणगे. तर इथून सामना सुरू होतोय. एकाच गावातील दोन संघ, रेग्युलर संघ आणि 40+ संघ यांच्यामध्ये प्रेक्षणीय लढत. याच्यानंतर एक मॅच होईल. चला टॉससाठी प्रसंग करा आपण. निर्जे आणि देसाई याच्यामध्ये अंतिम सामना आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये होईल. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचं होतं. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय आणि तोपर्यंत एक धाव पहा मिळतो आपल्याला. संघाचं आणि स्वतःचं खातं खुलं केलं जातं 1 या धावसंख्येवरती. तर पहिल्या बॉलवरती एक धाव आली. खातं खुलं केलं जातोय. बाळू पुन्हा एकदा. आताचा बॉल उडवला हर्षदने. रणजित ठाणगे झेल खाली. ओ हो चांगला ॲपट पाहायला मिळाला. स्वतःला मात्र सावरलंय आणि तोपर्यंत एकच धाव. चांगला ॲपट दिला रणजितने. चेंडूच्या व्यवस्थितरित्या पाहिलं. रेषेवरती पाय आहे की नाही आणि चेंडूला आतमध्ये ढकलून दिलं. स्वतः मात्र सुद्धा आतमध्ये आले. एकच धाव मिळाली आहे. 2 चेंडू 2 धावा. आताचा बॉल खूपच बाहेरून जातोय. पंच मात्र वाईटची खूण करतात या ठिकाणी. 1 धाव अबांतर स्वरूपाने मिळते. 3 धाबा धावफलकावरती. 27 धावेचं टार्गेट असताना टीमला. सलामीची जोडी शशी आणि हर्षद दोन्ही खेळाडू 1-1 धावसंख्येवरती खेळत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक. आताचा बॉल सुरेख होता. कीपर बीट होतोय. चेंडू पाठीमागे निघून जातोय आणि तोपर्यंत मिळेल ती 1 धाव. बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आहे. एकूण टोटल 4 धावा. एक वाईट बॉल होता आणि 3 धावा एकेरी एकपटल्यात. फुल टॉस. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत समोर. गुड कॅच. सोडलाय कॅच. शेवटच्या मुवमेंटला मात्र झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. सुटला जातोय आणि या 2 धावा अंकित केल्या जातात. 1 धाव शॉट. यस. तर पंचांचं अचूक लक्ष होतं. एकच धाव मिळेल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केलाय. झाल्या पण मात्र 1 धाव कमी पडली. त्या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग करता आली नाहीये. फुल टॉस. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल. आत्ता मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय हर्षदच्या बॅट मधून. पाच बॉल 9 धावा. षटकामध्ये पॉवर प्लेचं एकमेव षटक बाळूला पाहतोय. 2 झेल सुद्धा त्या ठिकाणी सुटले गेले आणि त्यामुळेच या धावा होत असताना आताचा बॉल स्वीप केलाय. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला आणि आलाय तो चौकार. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. गुड बॅटिंग डीजे. अद्यापि 14 धावांची गरज आहे. तर दुसरं षटक 40+ संघाच्या वतीने पाहतोय आपण. दुसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज एकनाथ भोईर यांना पाचारण केलंय.
सलामीची जोडी खेळत असताना शशी आणि हर्षद मात्र या 10 या आकड्यावरती खेळतोय. 10 धावा झाल्यात हर्षदच्या आणि एक धाव एक्स्ट्रा होती, त्यामुळे ते धावा पाळा मिळाल्या ते 13. आत्ताचा बॉल फ्लाईट दिली, तेवढा चांगला स्वीट साऊंड, जास्त उंची लांबी कमी, जेल ड्रॉप आणि आणखीन या 2 धावा मिळाल्यात. 40+ संघाच्या वतीने पाहिलं तर खूप कॅचेस ड्रॉप झाल्यात. आत्ताचा 3रा झेल होता, त्यामुळेच एकूण धावसंख्या कमी आहे आणि अशातच जर आपण झेल सोडले तर निश्चित झेलची किंमत येते मोजावी लागेल. पुन्हा एकदा फ्लाईट दिली आहे, चेंडू बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. अशोक ठाकूर तोपर्यंत एक धाव मिळतोय, ती मात्र संघाला 16 धावा होत असताना यावेळेस फटका चांगला हर्षदच्या बॅट मधून पाळा मिळतोय तो चौकार, 4 धावा. तर चला टॉस केला जाईल येते. थँक्यू. आहेत या षटकामध्ये टॉस केला जाईल. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बुधाजी शेठ वजे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करतोय. 20 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल अलॉंग द कार्पेट, चेंडू जातोय या मिडऑफ मधून पुढे, 1 धाव. तर आता मात्र येथे सामना जवळजवळ आपल्या बाजूने घेत असताना फटका चांगला आहे, खूप उंची गाठली आहे. स्वतः गोलंदाज, गुड कॅच, चांगला झेल टिपलाय. पहिला धक्का लागलाय तो रेग्युलर संघाला. कॅप्टन आल्यात बुधाजी शेठ वजे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एकीकडे असेल निलजे संघ, त्याला फाईट करेल तो देसाई. 5 बॉल झाल्यात, धावसंख्या एकूण टोटल 21. चांगला बॉल होता, हर्षदला बीट केलं जातंय. डॉट बॉलची सांगता आणि देसाई संघाने टॉस जिंकलाय. सामना लगेचच याच्यानंतर सुरू होईल. तर 21 धावा झाल्यात, 6 धावांची गरज आहे. तर पहा उद्या सुद्धा 40+ संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना बेतवडे विपक्ष जुनी डोंबिवली. याच्यामध्ये पाहायला मिळेल तर थोडेसे चेंजेस आहेत. तर निश्चित जे संघ पहिला सामना असेल लवकर उपस्थितीत राहायचं आहे, कारण उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि 2 सामने एक्स्ट्रा असतील, त्यामुळे इथे कोणालाही उद्या वेळ जास्त दिला जाणार नाही आहे. आयोजन कमिटी आपण संध्याकाळी सामने संपल्यानंतर थोडीशी चर्चा करा की उद्याचं प्लॅनिंग कशा प्रकारे केलं जाईल. आणि या ठिकाणी पहा झेल टिपण्याची नामी संधी होती. संतोष शेट यांना पाहतो या ठिकाणी षटक घेऊन आल्यात. संतोष शेट वजे 3रं षटक आपल्या टीमच्या वतीने एक क्रिकेटचे हौशी कलाकार पाहायला मिळतात. त्यांचा संघ मात्र 40+ नेहमीच या विभागामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, सामना संपवलाय हर्षदने या ठिकाणी. षटकार, व्हाट अ शॉट, डीजे.
शेवटचा सामना आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. जय वागेश्वर देसाई आणि त्याला फाईट करेल तो जय हनुमान नेडजे. तर ही लढत कशी असेल, जो सामना जिंकेल तो पुन्हा एकदा उद्या या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर खेळाचे पहिल्या या निश्चितच डावाची सुरुवात करण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील आमचे करंग काळन.